नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्याकडे सिलिंगची जमीन असेल आणि अशा जमिनीचं हस्तांतरण जर तुम्हाला कुटुंबात किंवा रक्ताच्या नात्यामध्ये करायचं असेल तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. या संदर्भात यूट्यूबवर बऱ्याच प्रमाणात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, परंतु त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कायदेशीर माहिती ही दिलेली नसून त्यामध्ये फक्त GR मध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या त्याचीच फक्त माहिती दिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा GR काढण्याचा उद्देश, हा GR कोणत्या व्यक्तींना लागू होऊ शकतो आणि कोणत्या परिस्थितीत हा GR लागू होणार नाही या बाबतीत आजच्या व्हिडिओतून आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही अपडेट ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की शेतमजूर, भूमिहीन, स्वातंत्र्य सैनिक यांना सीलिंग कायद्याअंतर्गत म्हणजे सीलिंग कायदा कमाल जमीन धारणा अधिनियम 1961 या कायद्यातील तरतुदींन्वये या जमिनी शासनाकडे होत्या आणि या जमिनींचं वाटप शेतमजूर, स्वातंत्र्य सैनिक, भूमिहीन यांना या जमिनींचं वाटप करण्यात आलं. या जमिनींचं जेव्हा वाटप त्या लोकांना करण्यात आलं तर त्यावेळेस त्या जमिनींवर काही निर्बंध होते, अटी आणि शर्ती होत्या. त्या म्हणजे कशा की या जमिनींचं जर कोणत्याही स्वरूपाचं हस्तांतरणामध्ये बक्षीसपत्र असेल, खरेदी खत असेल, अदलाबदल असेल किंवा इतर कोणताही नोंदणीकृत दस्त असेल तर असा कुठलाही दस्त हस्तांतरण जर त्यांना करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी जर त्यांचे अधिकार हे प्रांत यांना डेलिगेट केले असतील तर त्यांची परवानगी घेणं बंधनकारक होतं. आणि ती परवानगी घेत असताना काही स्वरूपात नजराण्याची रक्कम देखील त्या लोकांना त्या ठिकाणी सरकार जमा करावी लागत होती. म्हणजे काय की ही जमीन शासनाने ज्या लोकांना दिली होती त्या जमिनीचे ते पूर्ण मालक नव्हते, म्हणजे पूर्ण स्वामित्व हे त्या जमीन मालकांना शासनाकडून मिळालेलं नव्हतं. परंतु आता 28 जानेवारी 2026 रोजी जो काही महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला त्या शासन निर्णयामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे अशी की ज्या लोकांना सीलिंग कायद्याअंतर्गत जमीन मिळाली असेल तर अशा लोकांना जर त्यांच्याच कुटुंबात किंवा रक्ताच्या नात्यांमध्ये हस्तांतरण करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा रक्तातील नात्यातील व्यक्तींना कोणत्याही सक्षम प्राधिकारी जसे की प्रांत अधिकारी, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी किंवा पूर्व संमतीची कोणतीही गरज आणि आवश्यकता भासणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा सांगितला की हस्तांतरण म्हणजे काय. हस्तांतरण म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या लाभात जर हक्कसोड पत्र करून दिलं असेल तर त्या व्यक्तीला जे अधिकार दिले जातात तर त्याला देखील हस्तांतरण म्हणतात. त्यानंतर बक्षीसपत्राने जर तुम्ही एखादी मिळकत दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करत असाल तर त्याला देखील हस्तांतरण म्हणतात. त्यानंतर खरेदी खत, अदलाबदल म्हणजे एक्सचेंज प्रॉपर्टी, माझी प्रॉपर्टी दुसऱ्याला, दुसऱ्याची प्रॉपर्टी मला, तर असा जो काही व्यवहार असतो त्याला अदलाबदलचा व्यवहार म्हणतो. तर अदलाबदल देखील हस्तांतरणामध्ये मोडतो. तर हस्तांतरणामध्ये बक्षीसपत्र असेल म्हणजे रक्तातील नात्यामध्ये जर या जमिनीचं बक्षीसपत्र करून दिलं असेल, हक्कसोड पत्र करून दिलं असेल किंवा खरेदी खत करून दिलं असेल, एक्सचेंज डीड करून दिला असेल तर मात्र अशा परिस्थितीत त्या कुटुंबातील व्यक्तींना हस्तांतरण करण्यासाठी कोणत्याही सक्षम प्राधिकारी यांची परवानगीची गरज राहणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा सांगितला की अगोदर जो काही नजराणा भरावा लागत होता, मुद्रांक शुल्क, म्हणजे जमीन जर तुमची 5 लाखाची असेल तर त्याचे 50% म्हणजे 2.5 लाख रुपये हे तुम्हाला शासनाला द्यावे लागत होते, कारण त्याचे हस्तांतरणासाठी निर्बंध होते, अटी आणि शर्ती होत्या म्हणून. परंतु आता या GR नुसार त्या स्वरूपाचा नजराणा किंवा शुल्क देखील भरण्याची कोणतीही गरज नाही. त्यानंतर तिसरी महत्वाची अट अशी सांगितली
की जर कुटुंबातील व्यतिरिक्त व्यक्तींना जर तुम्हाला त्या जमिनीचं हस्तांतरण करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला 50% चालू विवरण दर पत्रकाच्या दराप्रमाणे म्हणजे रेडी रेकनर रेट नुसार तुम्हाला 50% नजराणा हा शासनाला जमा करावा लागेल. या जी आर मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे हा जी आर कोणाला लागू होतो. दुसरं म्हणजे हा जी आर लागू करत असताना कोणकोणत्या गोष्टी जे तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे किंवा अटी आणि शर्ती आहेत ते तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे की जर कुटुंबातील व्यतिरिक्त व्यक्तींना जर त्या जमिनीचं हस्तांतरण करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला नजराणा हा मात्र द्यावा लागेल. आता मित्रांनो, आपल्यासमोर एक प्रश्न असेल की मृत्यूपत्र हे देखील हस्तांतरणामध्ये मोडतं का? या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर मृत्यूपत्र हे हस्तांतरणामध्ये मोडत नाही याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी सन 2014 मध्ये एक महत्वपूर्ण जजमेंट दिला आहे. त्या बाबतीत सविस्तर असा व्हिडिओ युट्यूब चॅनलला आपण अपलोड केलेला आहे. मृत्यूपत्राचा विषय असा असतो की दोन जिवंत व्यक्तींमधील जे हस्तांतरण आहे तर त्यालाच हस्तांतरण म्हणतो. परंतु मृत्यूपत्राच्या बाबतीत एक व्यक्ती हा मयत असतो आणि दुसरा व्यक्ती हा जिवंत असतो अशी संकल्पना हे मी नाही सांगत तर हे माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये. मग मृत्यूपत्राने जर तुम्हाला सिलिंग जमिनीचं हस्तांतरण करायचं असेल कुटुंबातल्या कुटुंबात तरी देखील तुम्हाला ते हस्तांतरण करण्यासाठी आता मुभा देण्यात आली आहे. काय होतं की सिलिंग जमिनीचं जर मृत्यूपत्र झालं, कारण मगाशी 2022 मध्ये एक माननीय सुप्रीम कोर्ट यांनी एक जजमेंट असं दिलं की प्रतिबंधित सत्ता प्रकाराचं मृत्यूपत्र कोणत्याही व्यक्तीला करून देता येणार नाही किंवा करून घेता येणार नाही. याचा अर्थ काय? प्रतिबंधित सत्ता प्रकार म्हणजे काय की ज्या जमिनींच्या व्यवहारासाठी हस्तांतरणासाठी सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वपरवानगी किंवा संमतीची आवश्यकता असते तर अशा जमिनी या प्रतिबंधित सत्ता प्रकारामध्ये मोडतात. जसे की भोगवटा वर्ग 2च्या जमिनी असतील, कुळाच्या जमिनी असतील, आदिवासी जमिनी असतील, महारवतन जमीन असेल, देवस्थान इनाम असेल तर अशा जमिनी या प्रतिबंधित सत्ता प्रकार या जमिनीमध्ये मोडतात. तर अशा जमिनीचं मृत्यूपत्र करण्याबाबत माननीय सुप्रीम कोर्ट यांनी मज्जाव केला होता. परंतु आता 28 जानेवारी 2026 चा जो काही शासन निर्णय आहे तर त्यामध्ये या स्वरूपाची कोणताही निर्बंध किंवा अट ही दिलेली नाहीये की मृत्यूपत्राने तुम्हाला सिलिंग जमिनीचं हस्तांतरण करता येणार नाही असं. म्हणजे मृत्यूपत्राने देखील तुम्ही सिलिंग जमिनीचं हस्तांतरण करू शकतात, कुटुंबातल्या कुटुंबात करू शकतात. इतर व्यक्तीला मृत्यूपत्र जर तुम्ही करून दिलं तर ते मृत्यूपत्र हे कायदेशीर होत नाही. त्यामुळे मृत्यूपत्राने जर हस्तांतरण करायचं असेल तर कुटुंबात किंवा रक्ताच्या नात्यामध्ये तुम्हाला ते हस्तांतरण करता येतं. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे एकाच रक्तातील जे काही नातं असेल, म्हणजे आजोबा असेल, आजोबांना जर 4 मुलं असतील तर त्यांच्या मुलांमध्ये किंवा बहिणींमध्ये, भाऊ बहिणींमध्ये, भाऊ भाऊंमध्ये, नातू आजोबामध्ये, आजी नातमध्ये किंवा आजी नातू यांच्यामध्ये, तर हे जे सगळं संकल्पना आहे तर ही कुटुंबामध्ये मोडते. कुटुंब म्हणजे असं की एकत्र कुटुंब असलं की कुटुंबाचा अर्थ असा नाहीये की चुलत आजोबा, त्याच्यानंतर खापर आजोबा, चुलत खापर आजोबा असा त्याचा अर्थ नाहीये. कुटुंबाचा अर्थ हा रक्तातील नात्यामध्ये विचार करून त्यामध्ये त्या जी आर मध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा स्वरूपाची माहिती घेतली की सिलिंग जमिनीचं हस्तांतरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये जे काही नवीन नियम तयार केले तर त्या बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या युट्यूब चॅनलच्या नावानेच म्हणजे जाणून घेऊया कायदा या नावानेच आपण फेसबुक पेज देखील तयार केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेजवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्या फेसबुक पेजला देखील तुम्ही चांगला प्रतिसाद द्या अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.